बहुजन हिताय बहुजन सुखाय संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माँ रमाई, संत कबीर, संत तुकाराम, पेरियर रामास्वामी नायकर आणि ज्यांनी ज्यांनी या भूमीमध्ये मानवी उत्थानाचं काम केलं त्या तमाम महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आणि या ठिकाणी बहुजन संघटक या पेजवर मला परत एकदा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बोलण्याची संधी आमच्या मित्रांनी दिली। राहुलजी खांडेकर, बनसोडे साहेब आणि त्यांची टीम। आजचा विषय आहे की मी बुद्ध धम्म का स्वीकारणार। ह्या विषयाचं शीर्षक बऱ्याच लोकांनी वाचलं आणि मला बरेच फोन आले की व्हॉट्सअपवर बरेच लोक मला विचारत होते की सर असा कसा तुम्ही निर्णय घेत आहात, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही चुकत आहात। आपला आदिवासी धर्म तर किती मोठा धर्म आहे, आदिवासी तर निसर्गाला मानणारा धर्म आहे। मी म्हटलं हा विषय फार मोठा आहे, तुमच्याशी चर्चा नंतर करतो मी, मला आज फक्त बोलून जाऊ द्या। नाही म्हणलं थोडक्यात तरी आम्हाला काहीतरी सांगा, तुम्ही असा निर्णय का घेता। कारण आम्ही तुम्हाला आदिवासी समाजाचे फार मोठे मार्गदर्शक समजतो, आमचे दिशादर्शक समजतो आणि तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या समाजामध्ये एक प्रकारचं वादळ उठेल किंवा दिशाभूल होईल लोकांची। कारण आपल्या धर्मामध्ये असं काहीच कमी नाही। मी त्यांना म्हटलं की आपल्या धर्मात काहीच कमी नाही आहे, पण ठीक आहे तुम्ही म्हणता ते आपण त्याच्यावर नंतर चर्चा करूया। पण निसर्ग धर्म या संबंधाने म्हटलं मी तुम्हाला अगोदरही बोललेलो या विषयी, आता आणि आजही त्यांना थोडक्यात मी काही लोकांना सांगितले निसर्ग धर्म म्हणजे काय। तर मित्र हो, लक्षात घ्या की या देशामध्ये मी निसर्ग धर्माबद्दल सांगणार आहे। या देशामध्ये धर्म ही धर्म ही संस्था जी आहे, म्हणजे रिलिजन ही इन्स्टिट्यूशन आहे, याचे फार मोठे अर्थ आहेत किंवा अनेक अर्थ आहे इन्स्टिट्यूशनला। रिलिजन या देशामध्ये राजकारण आहे, रिलिजन या देशामध्ये समाजकारण आहे, रिलिजन या देशामध्ये सांस्कृतिक कारणे आहे किंवा संस्कृती आहे, रिलिजन या देशामध्ये आमच्या तुमच्या सगळ्या जगण्याचा एक प्रकारचा पायंडा आहे, प्रथा आहे। म्हणजे व्यापक या देशामध्ये रिलिजन या शब्दाला फार मोठा अर्थ आहे किंवा त्याला फार मोठे कंगोरे आहेत। आणि मग असा रिलिजन जेव्हा एक षडयंत्रासारखा तुमच्याशी वागत असतो, असं जे रिलिजन असा एक धर्म असतो तुमच्याशी जेव्हा षडयंत्रासारखा वागत असतो किंवा तुम्हाला माणूस म्हणून वेगळ्या वेगळ्या पातळीवर वेगळं वेगळं तुमचं नॉमिनेशन करत असतं किंवा वेगळं वेगळं तुमचं नॉमेनक्लेचर करत असतं, नामाविधान देत असतं तुम्हाला। मतदानाच्या वेळेस हा रिलिजन तुम्हाला मतदार म्हणून फार सन्मान देतो किंवा तुम्ही आमचे फार मोठे आहे, किंवा मंदिर मठामध्ये पूजापाठ करत असताना तुम्ही जर मागासवर्गीय असेल तर तुम्ही एकदम शूद्र म्हणून कुठेतरी तुम्हाला उभं केलं जात असतं। किंवा एखाद्या मंदिर मठामध्ये एका पीठांवर तुम्हाला एक रिलिजियस अथॉरिटीमधून नेमायचं असेल तर तुमची अजिबात पात्रताच नसते, तुम्ही त्याच्या लायकीचे नसता, अशा प्रकारचा विचार तुम्हाला सांगितलं जातं।
तर रिलिजन असे वेगळे वेगळे रोल्स या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका बजावताना दिसते. किंवा तुमच्या स्वतःच्या मला पाणी आणलं तुमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये एखादा धार्मिक विधी होत असेल, त्यासाठी पुजारी पंडित बोलवला असेल, तुमच्या घरचा विधी जरी असला तरी तुम्हाला दुय्यम स्थान असते. तो सांगेल तसं तुम्हाला ते करावं लागत असते. आणि हा पुजारी पंडित पुरोहित हा ईश्वरापेक्षाही मोठा आहे असं त्यांच्या धर्मातला ईश्वर आणि त्यांच्या धर्मातले पंडित पुरोहित सांगत असतात. आणि तुमचं स्थान हे दुय्यम असतं. परंतु मी हे सगळं पाहत असताना मी बघितलंय, कारण मला वारसा वेगळे वेगळे वारसा लाभलेला आहे. मी आदिवासी समाजामधल्या ज्या क्रूड देवता आहेत, क्रूड रिलिजियसिटी आहे, एक अशी गावंडळ किंवा एक अशी अपरिपक्व किंवा एक रानटी अवस्थेमधली धार्मिकता तेही मी बघितलेली आहे. थोडा सुधारल्यानंतर शिकल्यानंतर शहरात आल्यानंतर लोकांच्या वेगळ्या वेगळ्या उच्चभ्रू समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मी हिंदू धर्माचंही सगळं बघितलेलं आहे. मित्रमंडळींसोबत त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आलाय. अनेक कार्यक्रमात मला जाण्याचा प्रसंग आला. तिथे अनेक मठामध्ये अनेक पूजापाठाच्या ठिकाणी जाण्याचा प्रसंग आलाय. अनेक घरी सत्यनारायणाच्या पूजेला मी तिथे जेवण करण्यासाठी गेलो, थांबलो, पूजा होईपर्यंत ऐकलं. तिथल्याही धर्माचा कुठल्याही धर्म परंपरांचा मला अभ्यास करता आला. एक माझ्या क्रूड रिलिजियसिटी आणि क्रूड डिएटीज जे आहेत, एक आमच्या आदिवासीमधले एक रानटी किंवा एक जंगली अवस्थेमध्ये किंवा एका अपरिपक्व एका अप्रगल्भ अशा अवस्थेमध्ये जे देवधर्म मला पाहायला भेटले तेही पाहिले आहे. आणि मग हिंदू परंपरेमधल्या प्रथा परंपरा आणि दैवत देव हे मी बघितलेलं आहे. हे सगळी बघितल्यानंतर आणि नंतर मी या सगळ्याच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि बुद्ध धम्म देत असताना बाबासाहेबांनी बुद्ध धर्म कसा, कुठला बुद्ध धम्म या सगळ्या अस्पृश्यांना दिला आणि त्यांना देत असताना तो धर्म कसा आहे किंवा धर्माचं नेमकं तत्व काय, आपण हे धर्म स्वीकारतोय म्हणजे काय करतोय, आपला पुनर्जन्म होतोय, आपण नव्याने जन्माला येतोय, नवे विचार घेऊन आपण जीवन जगणार आहोत, एक नवी ताकद नवी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे, एक नवे पहाट आपल्या जीवनामध्ये उगवणार आहे, एक नवीन तत्वज्ञानाचा आरंभ आपल्या जीवनामध्ये खळखळणार आहे, एका क्रांतिकारी परंपरेने आपण गुरफटल्या जाणार, आपल्या भोवताल म्हणजे एक क्रांतिकारी परंपरा तुम्हाला आलिंगन देणार आहे, सत्याकडे नेणारी एक विचारधारा तुम्हाला तुमच्या हातात हात घालून तुम्हाला सोबत चालवणार आहे, तुम्हाला सगळ्यांना अंधाराच्या सीमेवरून उचलून उजेडाच्या प्रदेशात तुमचं प्रत्यारोपण करणार आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हातावर प्रज्ञेचा सूर्य देणार आहे, तुमच्या प्रत्येकाच्या छिन्न विच्छिन्न मनात करुणेचा मळा फुलवणार आहे आणि तुम्हा सगळ्या लोकांना आयुष्यामध्ये जगत असताना शीलडोळ नजरेपुढून ठेवून जगावं अशा प्रकारचा उपदेश आपल्याला या धम्मा म्हणून मिळणार आहे. अशा प्रकारचा एक दिग्दर्शन, एक दर्शन, एक विजन आपल्याला धम्मा म्हणून मिळणार आहे. असं बाबासाहेब आंबेडकरांचं एकूणच त्या धम्म परिवर्तनाच्या त्या भाषणातून किंवा धम्म परिवर्तनाच्या त्यांच्या चळवळीमधून हे सगळं येतं. हे मी बघितलं, हे वाचलं, ते वारंवार चालतोय मी. पण मी ह्या 3 टप्प्यावरून आलेलो आहे. एक टप्पा माझ्या क्रूड रिलिजियसिटी, ट्रायबल क्रूड रिलिजियसिटी, एक हिंदू परंपरेच्या संपर्कात नागरी संस्थेमध्ये किंवा नागरी परंपरेमध्ये आल्यानंतर, नागरी शहरी संस्कृतीमध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी कॉलेजच्या बाजूला असो किंवा माझ्या नगराच्या बाजूला असो वेगळे वेगळे पारायण झाले आहेत किंवा वेगळे वेगळे आजही बाबा बुवांचे कीर्तनकार हे सगळे येतात, त्या ठिकाणी प्रवचन होतात. हे सगळं कळत नकळत ऐकलेलं आहे, तेही मनात रुजलेले आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सांगतात, जे काही सांगतात
बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणायचे की तत्वज्ञानाच्या पातळीवर हिंदू धर्मासारखा धर्म कुठेही नाही आहे, पण तत्वाच्या पातळीवर जर पाहिला आपण, तत्वज्ञानाच्या पातळीवर हिंदू धर्मासारखा धर्म जगाच्या पाठीवर कुठेही दिसणार नाही. पण व्यवहाराच्या पातळीवर, तत्वाच्या पातळीवर आपण उतरलो तर हा धर्म फेल पडतो, शून्य आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यात नैतिकता नाही आहे. या धर्मामध्ये जे मूल्य सांगितले त्या मूल्याला कुठल्याही नैतिकतेचा स्पर्श नाही आहे, मानवतेचा स्पर्श नाही आहे, करुणेचा स्पर्श नाही आहे. जसं की आपण पाहतोय की यांचे सगळे जे भक्त आहेत फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर मोठमोठ्याने ओरडून हातात तलवारी घेऊन असे उड्या मारताना दिसतात आणि आम्हाला म्हणतो की हमको रोटी नहीं चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए, सिर्फ हमको मंदिर चाहिए, मंदिर चाहिए. म्हणजे आम्हाला भाकर नको, आम्हाला संविधान नको, आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त मंदिर. मंदिर म्हणजे काय? तर मंदिर म्हणजे शोषणाचे केंद्र. ही सगळी परंपरा हिंदू परंपरेमध्ये, हिंदू धर्मव्यवस्थेच्या परंपरेमध्ये मला दिसते. म्हणून परत मी येतो की ते आमचे जे लोक म्हणतात की निसर्ग धर्म, मी त्यांना सांगितलं बाबांनो, निसर्ग धर्म म्हणजे काय? निसर्गात प्रचंड वादळं होतात, मोठा नरसंहार होते, मोठी वित्तहानी होते, जीवितहानी होते निसर्गात. मग हे निसर्गातल्या शक्ती, ह्या जीवितहानी, वित्तहानी आणि वाताहत करणारे हे जे काही तत्व आहे निसर्गात, याला तुम्ही आदर्श समजता का? याला धर्म समजता का तुम्ही? केवढी मोठी सुनामी आली आणि लाखो करोडो लोक अगदी नेस्त नाबूद केले, हजारो घर उद्ध्वस्त केले. याला तुम्ही निसर्ग तत्वाला धर्म म्हणता का? किंवा याला दैवी शक्ती म्हणता का? याला पुन्हा विध्वंसक शक्ती आहे, हा म्हणजे तुमचा धर्म का? या शक्तींना तुम्ही धर्म मानता का? समजा तुम्ही मानत नसेल तर मग कुठल्या दुसऱ्या शक्ती आहे? निसर्गामधल्या तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नाही, ज्या अनाकलनीय आहे तुम्हाला, ते चमत्कारासारख्या वाटतात, त्याला तुम्ही धर्म समजता का? म्हणजे मी ट्रायबल मधल्या क्रूड रिलिजियस किंवा जे अनपॉलिश्ड आहे किंवा त्या वैज्ञानिक पातळीवर कुठे वैज्ञानिक सचोटीवर किंवा वैज्ञानिक कसोटीवर कुठेही ते ठरू शकत नाहीत किंवा ते सिद्ध होऊ शकत नाही, असे तत्व निसर्गातले म्हणजे तुम्ही त्याला धर्म म्हणता का? त्याला दैवत म्हणता का? त्याला देव म्हणता का? ते म्हणतात आमचा शिंगबोंगा, बडा देव, अरे महादेव. नाही, हे देव तर असे इतके आहेत की इतक्या मोठ्या संख्येने आहेत. हे त्या त्या काळात आपली काळाची गरज पडली होती म्हणून आपण केले होते. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतोय, कोरोनाचा काळ आहे आज. या कोरोनाच्या काळ महामारीमध्ये आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये कोरोना देवीची स्थापना झाली. म्हणजे जी गोष्ट समजत नाही, आकलनीय, अनाकलनीय आहे किंवा ज्या गोष्टी पुढे माणसाने हात टेकलेले आहे, त्याला फटकन देवतेचं रूप द्यायचं, त्याची पूजा करायची, त्याची कृपा आमच्यावर होऊ दे, आम्हाला कुठल्या संकटात आम्ही सापडलो नाही पाहिजे, आमची मुक्ती झाली पाहिजे, असा विचार येतो आणि मग देवदेवता निर्माण होतात. प्लेगच्या काळातही ते अशाच प्रकारच्या देवदेवता आदिवासीमध्ये तयार झाल्या, माझ्या समाजात तर झालेल्या. मी आताच खेड्याहून आलो, थकून आलो, म्हणजे खरं म्हणजे आता वेळही नव्हता मला, तरी मला बोलायचं लागलं. ठीक आहे बोल, कारण कालच सांगितलं खांडेस. मी त्या परिसरात फिरून आलो की आमच्या त्या मरीमाया आहे, कारण प्लेगची साथ त्या ठिकाणी, हायजाची साथ, डिसेंट्री, खोकला किंवा वेगळे वेगळे साथीचे रोग याच्यात आमच्या गावात मरीमाय नावाची एक माय आहे. खोकल्याची साथ याची ते खोकला माय पण आहे, एक पोचमा माय आहे, एक मेस्का माय आहे, एक जखा माय आहे. असे अनेक आया आम्ही तयार करून ठेवले आहे. आणि आम्ही या सगळ्या देवदेवता आणि त्याची पूजा, धर्म म्हणजे काय की एक सेंट्रलाइज कुठला तरी एक देव किंवा एक डिएटी तयार करणे आणि त्याच्या संबंधाने पूजा पाठ, अर्चा, प्रार्थना, यम, नियम, प्रथा, परंपरा मिळून असा एक धर्म तयार करत असतो. तसा क्रूड रिलिजन आदिवासीमध्ये होता किंवा आजही तो चालतो.
आणि मग याचं काय झालं काय माहित आहे का, या क्रूड रिलिजियासिटीमुळे किंवा या आमच्या एक अत्यंत अपरिपक्व दैववादाच्या माध्यमातून आमच्या ठिकाणी एक काय झालं माहित आहे का, देव दैवता दैव यांच्या प्रती आमच्या मनामध्ये एक श्रद्धा रुजली. हे किती घातक याच्या महत्वाचं असं आहे माहित आहे का. हे आम्ही म्हणजे महात्मा फुलेने सांगितलंय अवताराच्या कथा, म्हणजे दगडाला शेंदूर लावल्याने तो देव कसा होतो. महात्मा फुले म्हणतात की जेव्हा जंगल जिवारात हे सगळे आदिवासी राहत होते, पर्वताच्या काठावर त्या फुटहिलमध्ये राहत होते, हे पायथ्याशी राहत होते. प्रचंड पृथ्वीमध्ये कधी भूकंप व्हायचे, हादरे बसायचे, वरचे दगड घरंगळत यायचे आणि त्या पायथ्यामध्ये खुरट्या झोपड्या असलेल्या स्पॅटिंग हार्ट्स वगैरे होत्या. ते कडेच्या कडे कोसळायचे, दगड कोसळायचे आणि माणसं मरायची. ते दगड कोसळल्यानंतर त्याचा भुगा व्हायचा त्या, पण काही मोठे दगड शिल्लक राहायचे. ते दगड लागल्यामुळे माणसं मरायचे. मग आदिवासी माणसं हे सगळे या दगडाला काहीतरी, दगडात शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, या दगडात काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि या दगडामुळे माणसं मरतात, म्हणून याची आराधना केली पाहिजे. पुन्हा दगड आपल्या अंगावर आला नाही पाहिजे. खरं म्हणजे तसा येणारच नव्हता, तो येण्याचं काही कारण नाही. वरून कड्यावरून कोसळला म्हणून तो आला. आता जागेवर खाली फुटिल्ला आहे तो कुठेतरी पायथ्याशी, तो चालत तुमच्या अंगावर येऊन धावून तुम्हाला मारणार नाही. परंतु त्याला मग त्या रंग लावून ठेवायचे. रंग कसा तुम्हाला माहित नसेल, सागाचे कवळे पानं जर तोडले तुम्ही, सागाचे कवळे पानं लाल लालच असतात आणि तुम्ही ते खूप घासले तळ हातावर किंवा कुठल्या तरी भांड्यात, त्याचा लाल रंग तयार होतो. आम्ही देखील असे कामं करत होतो, पण ते दगडाला लावण्यासाठी. मग हे काय लोक काय करायचे माहित आहे का, ते लाल रंग त्या दगडाला लावून ठेवायचे आणि खून म्हणून त्याची ते बघ बाबा तू आमच्यावर आता पुन्हा आमच्यावर अशा प्रकारचा गंडात्र आणू नको किंवा आमचे लेकरे बाळा मारू नको, अशा पुढे दगडाला पूजण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. दगडात काहीतरी आहे, दैवत आहे, एक सिंबॉलिझम त्या ठिकाणी, एक अद्भुत किंवा अनाकलनीय शक्तीच्या प्रती एक सिंबॉलिझमची पूजा करण्यात येते. आम्ही हे सागाचे पाना काठ्या वगैरे बाबडीचे किंवा भराटीचे म्हणतो आम्ही त्याला, लाकडं काठी तोडायची आणि त्याला लाल करण्यासाठी आम्ही त्याला लाल रंग द्यायचा त्या काठीला. अशा प्रकारचे सागाची ते पानं आम्ही वापरत होतो. कारण मला माहित आहे अगोदर, आणि महात्मा फुले म्हणतात तशाच प्रकारे की अगोदरही त्या पद्धतीने त्यांनी प्राचीन काळी ते केलं. त्याच्यानंतर हे लोक शिकार करायचे. शिकार करणे यांचा धंदा होता. नदीच्या ठिकाणी मासे पकडणे, शिकार करत असताना एखादा पागल झालेला लांडगा समजा चावला या वाघाने मारल्या गेला एखादा माणूस, तर त्याला वाघामाय वगैरे नावाचा, माझ्याकडे वाघामाय, आमच्या कुटुंबामध्ये वाघामाय असं एक दैवत आहे. ते एक वाघामाय वगैरे इथे यवतमाळच्या बाजूलाच निळोणा धरणाच्या बाजूला नितीन सरदारचं शेत आहे, कोलामांची वस्ती आहे त्या ठिकाणी. त्या टेकड्यावर, उंच टेकड्यावर एक वाघामायचं मंदिर आहे, वाघामायचं देवस्थान. वाघाने मारला वाघामाय, कोल्याने मारला ते कोल्याचं दैवत, लांडग्याने मारला लांडगाचं. या सगळे वेगळे वेगळे आणि मग हे सगळे पूजनीय मानायचे. मग त्या प्रकारे ते सगळे पूज्य आहेत किंवा ते म्हणजे पायस आहे एक सिंबॉल. किंवा नदीमध्ये मासे पकडत असताना, इकडून तिकडे जात असताना वाहून गेले, मेले लोक, पूर आला, अचानक पूर आला, नदीच्या ठिकाणी राहिले, नाल्याच्या ठिकाणी राहिले, तो पाण्यामुळे माणूस मरतो. आणि मग त्या पाण्यालाही, त्या नदीलाही देवता मानू लागले, कोल्ह्या लांडग्याला देवता मानू लागले, आसोलाला देवता मानू लागले, वाघाला देवता मानू लागले, गोट्यांना, दगडांना देवता मानू लागले, झाडांनाही, झाड कोसळलं, वारात वादळ आलं, मोठं झाड कोसळलं, मेले माणसं झाडाखाली थांबले, आकाशात वीज चमकून आली काहीतरी, तर आकाशात मग सर्वात मोठा देव कोणता, तर तो वरून खाली तरी काहीतरी पाडतो आणि तो मारतो, पण दिसत नाही. झाड दिसते, दगड दिसते, नदी दिसते, कोल्हा दिसते, लांडगा दिसतो, वाघ दिसतो, इतर सगळे दिसतं, त्यामुळे मरते माणूस, पण आकाशातून दिसत नाही. मग ह्या सगळ्या देवताचा तो शिंगभोंगा असला पाहिजे, तो बडा देव असला पाहिजे, मोठा देव असला पाहिजे. अशा प्रकारच्या आदिवासींच्या देवदेवता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या जमातीमध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये निर्माण झाल्या.
या सगळ्यांचा अनुभव मला आहे. मसोबा आहे, आसरा आहेत, आणि मग मला या देवदेवतांची भीती नाही वाटत. कारण या सगळ्या यमेला असताना मी या सगळ्या देवदेवतांच्या विरोधात फार मोठं एक महायुद्ध चालवलं होतं. माझ्या गावाच्या जवळपासच्या 4-5 गावामधल्या ज्या काही मसोबा आहेत, मसोबा लागल्यानंतर तर माणूस तर म्हणजे वाचतच नाही म्हणते. किंवा आग्या ताळ असा एक देवता आहे, जे पिंपळावरच राहते किंवा तो नदीच्या एखाद्या झाडावर राहते, नाल्याच्या काठ्यावर. मग त्याचे दगड आसरा लागल्यानंतर तर माणूस झुरून झुरून मरतो. तर मी हे सगळा अनुभव घेतला या सगळ्या गोष्टी. म्हणजे फार मोठा विषय आहे हा, इतक्या लवकर ते काही आपला बोलता येणार नाही याच्यावर. मी निर्णयापर्यंत का आलो, कारण हे सगळे अनुभव घेतले. तर मी ह्या 10 गावातल्या, माझ्या गावाच्या भोवतालचे 4-5 गाव म्हणजे 10 गावं, सगळ्या जंगलातल्या ज्या देवता होत्या, नदीच्या किनाऱ्यावर, नाल्याच्या किनाऱ्यावर, विहिरीवर ठेवल्या जातात आसरा, ह्या सगळ्याच्या सगळ्या मी टोपल्यात भरत होतो आणि खोल डवात नेऊन फेकून देत होतो. आणि त्या देवतांना मी आव्हान करत होतो की तुम्ही मला लागून दाखवा, तुम्ही माझ्यावर येऊन पडा. काही तर लोकांनी मला खूप म्हणजे वाईट समजलं. मी कुऱ्हाड घेऊन जात होतो आणि कुऱ्हाडीच्या उलटी कुऱ्हाड करून त्या तुंब्याकडून त्या देवतांचे दगड फोडत होतो मी त्या शेंद्राचे. आणि माझ्यासोबत 4-5 पोरं तयार केले होते मी. एक मुसलमानाचा होता, एक गोपाळाचा होता इंटीचा, आणि काही आदिवासी होते. आम्ही या सगळ्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे धंदे करत होतो. असे लोक धंदे म्हणत होते म्हणून मी हा धंदा म्हणतो. असे उपक्रम आम्ही राबवत होतो. आणि नंतर लोकांना समजलं की असं काहीही नसतं. आता लोक बरेचसे तयार झाले, माझ्या समाजातले तर झाले. ते म्हणाले की माधवराव तुम्ही सांगत होते ते खरं आहे की याच्यात काही नसतं. शिक्षण ही सर्वात मोठी देवता आहे आपली. देवता मी मानत नाही, कारण या परंपरेत देवता हा शब्दच मी मानत नाही. आता ओघाने आला म्हणून त्या शब्दाचा उकल मी तुम्हाला करून दाखवतो. अशा प्रकारे आदिवासीच्या क्रूड देवता मी ते नाकारल्या, त्यांच्या पूजा अर्चा नाकारल्या, त्यांच्या प्रथा परंपरा नाकारल्या, त्यांचे जे काही विधिविधान मी नाकारले. आणि मी खाली झाल्यानंतर, माझं मन खाली झाल्यानंतर, मग मी शहरी संस्कृतीमध्ये आल्यानंतर मी त्याच्यावर बोलणार आहे. पण मी देवता शब्द वापरला तर काय असतं की आम्ही बरेचसे लोक काय करत असतो माहितीये का, एक गोष्ट आम्ही नाकारत असतो आणि दुसरी पर्याय त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून एक मुद्दा थोडा राहिला तोही सांगतो, हा मुद्दा सांगतो, आणि परत मी दुसऱ्या म्हणजे हिंदू व्यवस्थेमध्ये मी कसा रुजल्या गेलो, कसं मानत होतो सगळ्या गोष्टी. भूतक्षेत्र तर मग आदिवासीमध्ये तो वेगळाच विषय आहे. तर या सगळ्या परंपरेतून आदिवासींच्या लहान असतापासून छोटं बाळ त्या मैस्कामाय मरीमायपर्यंत घेऊन जायचं, दावल मलिक पर्यंत घेऊन जायचं, दस्तगीर मुस्लिमांचा देव आहे दस्तगिरापर्यंत घेऊन जायचं, त्याचा अंगारा लावायचा, ताप आला की अंगारा लावायचा. ह्या सगळ्या देवतांना एक श्रद्धा निर्माण झाली, एक श्रद्धा रुजली की देव आपल्याला अनेक संकटातून वाचवतो. मी तर परीक्षेच्या साठी कधी असं देवाची आराधना नाही केली, पण मला भूताची खूप भीती वाटायची. कारण माझ्या घरामध्ये, मला तुम्हाला सुरुवातीला सांगेन, वारसा लाभलेला होता. माझ्या आईच्या अंगात, माझी आईची आई आजी, तिच्या अंगात अंबिका देवी याची, उधोग आंबे उधो म्हणून अशी ती खूप अशी केस सोडून वगैरे ते. आणि आम्ही इतकी श्रद्धा. मग एका दसऱ्याच्या दरम्यान एक मोठा बोकुड कापून ते तिचा नवस वगैरे, आणि त्या ठिकाणी मग आम्ही सगळे श्रद्धेनं निंबू अशी दातानं कडकडा फोडायचे. आणि त्या रोग्याच्या ते बारीला याचे लोक माझ्या डोक्यावर कित्येक वेळ असं केसानं मला तिच्या डोक्याच्या असं म्हणजे झाडलं आणि निंबू फोडलं दातानं माझ्या डोक्यावर, आणि माझा रोग गेला. खरंच माझी ताप वगैरे निघून जायची. म्हणजे एक मानसिक, त्यावेळेस घाबरलं. कुठं रस्त्याने येत असताना झाडावर एखादा पक्षी फडफडला, भूतच असेल, ते मला लागलं का, माझ्या लागलं का, मग ताप यायचा, घाबरायचं, बिमार पडायचं, थंड अंग पडायचं, थंडी लागायची. मग आजीकडे घेऊन जायचं. आणि मग अशातून एक श्रद्धा, कारण ते अनुभव आला ना. निंबू दिल्यानंतर एक गंमत कशी आहे की तुमचं शोषण, बुद्धाच्या अगोदरच्या सगळ्या धार्मिक परंपरेनं तुमचं शोषण केलं. म्हणजे काय केलं, बुद्ध होण्याच्या अगोदर या देशामध्ये मग क्रूड देवता असो किंवा ब्रह्म विष्णू महेश असो किंवा उपनिषदातली देवांची रांग की रांग असो किंवा वेदामधले देव असो, ब्राह्मण्य अरण्यकामधले देवता असो, रामायण महाभारतातल्या देवता असो, गौरी लंके काय जे असेल,
गौरी असेल, गणपती असेल, हे सगळे हे काय माहित आहे का? ऑलरेडी तुमच्याकडे या देशातल्या जे काही आदिवासी, मुक्त, भटके, मागासवर्गीय, दलित यांकडे त्यांच्या स्वतःच्या देवता होत्या आणि देवताच्या प्रती जे काही श्रद्धा होती. काय गंमत केली यांनी माहित आहे का? हे विदेशातून आले किंवा नाही आले तर नंतरचा मुद्दा, फार आता वादग्रस्त मुद्दा झाला. पण आर्य तुमच्या प्रदेशात घुसल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बघितलं, तुमच्यावर राज्य करायचं असेल काय करतात मित्र माहित आहे का? पहिल्यांदा एखादा राजा, एखादा संस्थानिक, एखादा विदेशी सम्राट, एखादा चक्रवर्ती एखाद्या राज्यात घुसत असतो, दुसऱ्याच्या आक्रमण करत असतो. पहिल्यांदा ते राजकीय युद्ध लढत असतो. राजकीय युद्ध लढल्यानंतर त्यानंतर तो सांस्कृतिक आणि धार्मिक युद्ध लढत असतो. कारण त्या देशातल्या, त्या प्रांतातल्या, त्या प्रदेशातल्या लोकांच्या जे धार्मिक धारणा जे असतात, सांस्कृतिक विचारधारा जे असतात, ते बदलवल्याशिवाय आक्रमण करून मिळवलेल्या प्रदेशावर दीर्घकाळ राज्य करता येत नसतं. म्हणून आर्यांनी तुमच्या प्रदेशावर जेव्हा संघर्ष करून तुम्हाला हरवलं, राजकीय सिंधू संस्कृतीमध्ये हरवलं, कोसलामध्ये हरवलं, लोथलमध्ये हरवलं, अनेक ठिकाणी असे हरवल्यानंतर काय केलं माहित आहे का? तुमच्या ठिकाणी मग त्यांनी तुमचे धर्म, तुमचे जे क्रूड रिलिजन होते, तुमच्या देवता होत्या, तुमचे पूजापाठ होते, ते रिप्लेसमेंट करणं सुरू केलं. आणि हे त्यांना करणं शक्य झालं, सहज झालं. हे यासाठी झालं कारण ऑलरेडी तुमच्या ठिकाणी श्रद्धा नावाची गोष्ट होती. त्या श्रद्धेचं एक्सप्लॉयटेशन त्यांनी केलं. त्या श्रद्धेचं शोषण, पॉझिटिव्ह अर्थाने शोषण केलं. ती श्रद्धा दुसरीकडे दुसऱ्या अर्थाने त्यांच्या देवदेवतांसाठी वापरली, त्यांच्या विष्णूसाठी वापरली, त्यांच्या अवतारासाठी वापरली. कारण श्रद्धेचे अंकुर ऑलरेडी तुमच्या मनात होतेच. कारण तुम्हाला कुठल्या तरी अद्भुत आणि अलौकिक आणि अनाकलनीय शक्तीवर विश्वास ठेवण्याची सवय झाली होती. ते हॅबिच्युअल झालं होतं किंवा असं हे अशानं होतं, त्याशिवाय होत नाही. ते करावंच लागतं, पूजापाठ करावंच लागते. ते काही झालं तरी करावं, या देवाला बजावंच लागतं, पूजावंच लागतं, अशी दृढ श्रद्धा तुमच्या ठिकाणी होती. तुमचा पराभव केल्यानंतर तुमच्या देवदेवता त्यांनी निकालात काढल्या आणि मग तुमच्या श्रद्धेचा उपयोग करून तुमचे शोषण करणं, तुमचे शोषणाचे मार्ग त्यांनी मोकळे करून टाकले. काही तुमच्यातलेच चांगले बलाढ्य लोक, त्यांना देव बनवलं त्यांनी. जसं की गणपती हा एक प्रकार जो आहे, मी हे सगळ्या अनुभवातून, काही ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवातून, काही ग्रंथाच्या वाचनातून, काही ठिकाणी पारायणातून, कारण बरेच काळ मी काही प्रवचने देत होतो. माझ्या कुटुंबात तिकडे आईच्या इकडे होतं, तर माझ्या कुटुंबात इकडे माझ्या आजीकडे, माझ्या वडिलाच्या म्हणजे माझ्या बापाची आई जी होती ती फार मोठी जादूगारण होती. म्हणजे असा वारसा लाभलेला, तो फार मोठी जादूगारण होती. ती भूत काढायची. तिचं नाव होतं दगडूबाई. आणि ती खूप जादू होती, औषध वगैरे दोऱ्या घालायची, भूत काढायची, अनेक प्रकारे ते मोठे मोठे असे मांत्रिकाचे कामं करायचे. आणि तिचे 7 म्हणजे माझे वडिला धरून 7 भावंड होते. 6च्या 6 धार्मिक होते, वारकरी पंथातले होते. एक तर कीर्तनकारच होता, चंद्रभान सरकुंडे. आताही माझ्याकडं, माझ्या म्हणजे काकाकडे, त्यांच्याकडे आजही मृदंग, टाळ, ते हार्मोनियम सगळं आहे. आणि माहूरच्या मंदिरावर माझे काका आमच्या कुटुंबातून दर दत्त जयंतीला पाणी भरण्यासाठी, नळ यायच्या अगोदर पखालीनं पाणी भरलं लागे, खालून पाणी भरण्यात लागत. एक माणूस आमच्या घरातला रोज तिथे जायचा. आणि दत्तात्रेयची फार मोठी भक्ती आमच्याकडं. म्हणजे तिकडे अंबिकाची भक्ती, इकडे आजी, वडिलाची आई मोठी जादूगारीण, तिचे मुलं धार्मिक, गावामध्ये सगळं दिंडीचं वातावरण. आणि श्रावण महिन्यामध्ये
फार मोठं पारायण चालायचं आमच्या गावामध्ये पोथ्यांचं. माझं गाव असं आहे, कोणी भेट द्यावं माझ्या गावाला आणि कोण्याही माणसाला रामायण महाभारतातल्या कोणत्याही कॅरेक्टरबद्दल काही विचारावं, कोणी अडाणी माणसाला ते सगळं सांगतात. बारीक सारीक त्यांचे लेकरं बाळ कुठं मेला, काय झाला, कसा जन्म, इतके पारायणे झाले माझ्या गावामध्ये आणि ते लहानपणापासून ते सगळं ऐकलेलं आहे. तर हे सगळं क्रूडच्या नंतर, ह्या सगळं शिकल्यानंतर मग आपणही वाचले पाहिजे महाभारत. मग काही वेळेस एम.ए. ला असताना मी स्वतः म्हणजे तो वाचन करायचा आणि त्याचं निरूपण मी करायचं त्या पारायणाचं. श्रावण महिन्यात सुट्टी असायची, दिवाळीच्या निमित्तानं जावं आम्ही आणि त्यानिमित्ताने पारायण होत असताना तर म्हणजे नागपंचमीला आम्ही सुट्टी 15 दिवस सुट्टी घेऊ कधी कधी आणि मग तिथे मी पारायणाचं त्याचं निरूपण करून सांगायचं. पोथीचा माधव सरकुंडेला पोथीचा अर्थ समजतो, तो वाचायचा आणि मी मग महाराजाच्या आवाजात काढून ते सगळं हे सगळं रुजलं सगळं. आणि रुजल्यानंतर म्हणजे शहरात आलो. खेड्यात असताना हिंदू माहीत नव्हता, मुसलमान माहीत नव्हता, ब्राह्मण माझ्या गावात नाही आहे. ब्राह्मणाच्या गावाच्या शेजारी ब्राह्मणाचे 2-3 घरं आहेत, त्यांचे मुलं माझे मित्र वगैरे होते, पण आम्हाला असं काही जाणवलं नाही. पण जेव्हा बाबासाहेब वाचला, शहरात आलो, शिक्षण घेऊ लागलो, वर्गात बसलो, वर्गात मला धर्माची जातीची कुजबूज ऐकू येऊ लागली. तुम्ही आरक्षणवाले, आरक्षण हे कुठून मिळते हे माहीत नव्हतं, पण मला जाणीव करून दिल्या जाऊ लागली. तुम्ही आरक्षणवाले, तुम्ही सरकारचे जावाई, तुमची कुठलीही पात्रता नाही. मार्क आम्हाला परीक्षेत चांगले भेटायचे, इंग्रजी आमची चांगली असायची, गणित आमचं चांगलं असायचं, पण उच्चभ्रूवाले लोक जे विद्यार्थी होते ते आम्हाला तुच्छ समजायचे किंवा तुच्छ समजण्याची अशी एक अन्वय रीत, अशी परंपराच वर्गात निर्माण करायचे. मधली सुट्टी झाली की ते आमच्यात कधी मिसळायचे नाही किंवा त्यांचे ग्रुप वेगळे, आमच्याशी मनमोकळे पण बोलायचे नाही. म्हणजे आम्ही माणसं जाऊ, आमच्याशी का बोलत नाहीत. मग तिथून समजू लागला की हिंदू धर्म काय. मग वरच्या वर्गात गेल्यानंतर ऍडमिशनसाठी अडचणी निर्माण करणे. जेव्हा VME ला गेलो तेव्हा आम्ही एम ए इंग्लिशला ऍडमिशन घेत असताना मला तिथला शिक्षक जो होता तो मला ऍडमिशन देत नव्हता. OP भटनागर ब्राह्मण होता, चांगला कट्टर. ते म्हणजे तुम्ही इंग्रजीला ऍडमिशन घेऊ नका, तुम्हाला 2 दिवस लेट झाले. तुम्ही एक पिवळ्या हिरव्या निळ्या रंगाचा एक जात पाहून, जसं स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या रंगाचे फॉर्म असायचे अगोदर. दलितांचा स्कॉलरशिपचा फॉर्म निळ्या रंगाचा असायचा, आमचा लाल रंगाचा असायचा, दुसऱ्या NT OBCचा त्यांचा एक भुरकट राखट रंगाचा असायचा. असे रंगाचे असायचे. मग ऍडमिशन VME मध्ये, विदर्भ महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेत असताना आम्हाला पोस्ट कार्ड पाठवायचे, तेही रंगीत असायचे. आम्हाला जसे आमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म जसे असायचे त्याच रंगाचं कार्ड मला आलं होतं. आणि मी माझ्याकडे पैसे नव्हते येण्यासाठी ऍडमिशनसाठी, म्हणून उशीर झाला. मला 2 दिवस उसने पासणे करून आलो. तर भटनागर म्हणे तुम्हाला ऍडमिशन भेटू शकत नाही, जागा माझी खालीच होती. MA इंग्रजी करणारा आदिवासी म्हणून अमरावती विद्यापीठामधला पहिला विद्यार्थी मी आहे. MA इंग्रजीचा आदिवासीचा अमरावती विद्यापीठातला पहिला आहे. कॉलेजमध्ये तर आदिवासी कोणी आहे इंग्रजी करणार नव्हता, तरी मला ऍडमिशन देत नव्हतं. मग मग भटनागराच्या पाया लागलो मी, अक्षरशः पाय धरलेस. सर म्हणलं मी खेड्यावरून आलो, BA इथंच केलं, मी इंग्लिश मिडियममधून केलं, मला इंग्रजीमध्ये करायचं आहे. नाही मला. मग मला या मला ब्राह्मण म्हणजे माहित नव्हतं, मला ब्राह्मण नाव आहे भटनागर म्हणायचे. मग काही या दलिताचे पोरं म्हणायचे, अबे तो भटनागर म्हणजे कोण आहे माहित आहे का तुला, तो ब्राह्मण आहे, तुला देणारच नाही ऍडमिशन, तू जा दुसऱ्या विषयाला घे. म्हणजे तुम्ही मला मदत करा. म्हणजे आमचं काय इथे. मग विद्यापीठामध्येच तिथे म्हणजे विदर्भ महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचा कारभार चालवतो, एक विंग तिथे चालवते. मला कोणतरी सांगितलं की भीमराव वाघमारे तिथे राहतात, ते उपकुल सचिव आहेत. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, त्यांचे भाऊ अनिल वाघमारे माझ्या वर्गात होते, त्याला घेऊन गेलो. मी म्हटलं दादाला सांगू आपण. ते आले माझ्यासोबत. मग अरे का आदिवासी पोराला का ऍडमिशन दिलं. म्हणजे सगळ्या अनुभवातून मी म्हणजे आता म्हणजे बुद्ध धम्म वाचला, त्याच्यावरचं निरूपण, बुद्ध धर्मानंतर अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये सांगण्यासारखं खूप आहेत, प्रचंड आहे डोक्यामध्ये भरून ते. परंतु मी का इकडे येऊन राहिलो, मी माझ्या लोकांना बेसिकली जसं सांगत आहे आज, तसंच तुम्हाला मी सांगून राहिलो. एकदम अशा प्रगल्भ, पांडित्य प्रचूर, हाय फ्लोन लँग्वेज किंवा
वरच्या पट्टीतले शब्द असे वापरून मी सांगत नाही किंवा मी सांगितलं नाही पाहिजे. सांगितलं त्यांना समजणार नाही आणि माझा हेतू पण समजणार नाही. आता मी थकलोय थोडासा आणि हे सगळं एकंदरीत मला सांगता येणार नाही. म्हणजे मी सूत्ररूपाने थोडंसं सांगेन. तर गंमत कशी आहे माहिती आहे का? मग वाघमारे अगदी ऑफिसचं काम सोडून माझ्यासोबत आले. शेड्यूल कास्टचा माणूस आला आणि प्राचार्याला भेटले. पशी काणे होते, जे काणे फार मोठे विद्वान, धर्मशास्त्रांचा इतिहास 2 खंड लिहिले, त्याचे भाऊ ते. म्हणजे काणे फार गाजलेले प्रस्थ होतं त्या काळात. ते म्हणले या पोराला ऍडमिशन द्या, आदिवासीचा पोरगा आहे. ते म्हणले वेळ झाला, अमका झाला ढमका झाला. ते म्हणले मग कोर्टात जाईल हा. कोर्टाची धमकी दिल्यानंतर देतो म्हणलं पुन्हा फिरवलं 2-4 दिवस. मग आम्ही खरंच कोर्टात गेलो आणि कोर्टातून ऍडमिशन त्यांनी सगळा खर्च भीमराव वाघमारेने केला माझा. आणि मला असं समजलं की या देशामध्ये ब्राह्मण माणूस, या देशातला भटनागर तुम्हाला मदत करत नाही. या देशामधला माधव सरकुंडेला, या देशातल्या हजारो माधव सरकुंडेला कुठलाही भटनागर मदत करणार नाही. या देशातला भीमराव वाघमारेच मदत करू शकतो. म्हणून माझी एक लाईन तयार झाली त्यावेळेस. म्हणून मी दुसऱ्या कोणासोबत राहत नव्हतो. मी केवळ आंबेडकरी पोरांसोबत राहत होतो आणि त्यांच्याकडून पुस्तके घेऊन मी वाचत होतो. तर मित्र, हिंदू व्यवस्था कशी आहे? ठेवली अनंते तसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. परमेश्वराने तुम्हाला ठेवलंय तसंच राहा, गतानुगतिक राहा. तुम्ही एक वर्णव्यवस्थेची चौकट निर्माण केली. त्या चौकटीतून तुम्हाला जे काही परंपरा, तुमच्या सामाजिक परंपरा निर्माण केल्या, धार्मिक परंपरा निर्माण केल्या, त्या सांस्कृतिक परंपरा निर्माण केल्या किंवा ज्या बाउंड्रीज निर्माण केल्या, तुम्ही त्या ओलांडायच्या नाही किंवा तुमचा तो अधिकार नाही, तो रिलिजियस राईट्स तुम्हाला नाही आहेत. तुम्ही एक शूद्र आहात आणि तुम्ही शिकले तरी, किती मोठे झाले तरी, हे डिवाइन ऑर्डेन आहे, दैवी संकेत आहेत किंवा दैवी अध्यादेश आहेत. ऑर्डेन म्हणजे ऑर्डिनन्स आहे. ते डिवाइन ऑर्डिनन्स आहे, तुम्हाला ते ओलांडता येणार नाही. आणि माझ्या ठिकाणी नव्हे, माझ्यासारख्या हजारो आदिवासींच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जेव्हा शिकण्याची संधी दिली आणि एका अंधारलेल्या गुफेमधून माझ्यासारख्या हजारो तरुणांना बाहेर काढून प्रकाशाच्या प्रांगणात आणले, तेव्हा आम्हाला नवीन जग दिसलं. आणि पेंटअप फिलिंग, पेंटअप अँबिशन्स, ज्या दबलेल्या भावना होत्या, त्या दबलेल्या महत्वाकांक्षा होत्या, त्या सगळ्या महत्वाकांक्षा, दबलेल्या भावना बाहेर येऊ लागल्या. ते ट्रान्सलेट झाल्या पाहिजेत, कुठेतरी कर्तृत्वात ट्रान्सलेशन झाल्या पाहिजे. ह्या दबलेल्या भावना कुठेतरी कर्तृत्वात ट्रान्सलेट झाल्या पाहिजेत, यशात ट्रान्सलेट झाल्या पाहिजेत, ते कुठेतरी अचिव्हमेंटमध्ये ट्रान्सलेट झाल्या पाहिजेत, कुठेतरी उत्थानात आणि प्रगतीत आणि उन्नयनात ट्रान्सलेट झाल्या पाहिजेत. आणि हे ट्रान्सलेट होण्यासाठी कोण संधी देणार आहे? ते संधी देणार आहे फक्त संविधान. आणि ते संधी का देणार आहे आणि ते कोण लिहिलं संविधान? मग बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने अभ्यास करू लागलो आणि बाबासाहेबांच्या सगळ्या ग्रंथाचा जेव्हा हळूहळू अभ्यास करू लागलो आणि संविधान सभेमध्ये ज्या काय डिबेट झाल्या, धम्म घेत असताना येवल्याला त्यांनी जी घोषणा केली, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, एवढा मोठा माणूस का बरं असं म्हणत असेल? मग छोटे मोठे पुस्तक वाचू लागलो, उपनिषद खूप वाचू लागलो, वेगळ्या धर्माचा अभ्यास करू लागलो. पण खूप अभ्यास नाही केला, कारण इतकं छोटं नाही आहे सगळं फार मोठं गबाळ आहे. पण ख्रिश्चन धर्माचे बायबल वाचलं त्यावेळेस, जैन धर्माच्याही वाचण्याचा प्रयत्न केला. मग काही काळ ब्रह्मकुमारीच्या मठामध्ये अमरावतीमध्ये जाऊन आलो मी. गुरुकुंज मोजरीच्या तुकडोजी महाराजाच्या तिकडेही मी बऱ्याच वेळेस, कारण गुरुकुंज मोजरीचे बरेच चांगले लोक माझ्यासोबत होते. पण हे लक्षात आल्यानंतर मी तुम्हाला सूत्ररूपाने हे म्हटलं
की आदिवासींनी, आता तुम्हाला मूळ मुद्द्यावर येतो, एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा आणि बुद्ध धम्माचा फार जवळचा संबंध आहे. बुद्ध जेव्हा आपले राजगुरू सोडून बाहेर निघाले तेव्हा ते जंगलाने भटकले. सुरुवातीला ध्यान साधना, अनेक प्रकारचे विधिविधान करून बघितले त्यांनी. प्रत्येक धर्मामध्ये सांगितले, प्रत्येक गोष्ट करून मला कुठे निर्वाण मिळेल, मला कुठे सत्याचा शोध लागेल, मला कुठे माणसाच्या जीवनाचं रहस्य कुठे सापडेल, जन्माचं रहस्य सापडेल, देवाचं रहस्य कुठे सापडेल, मृत्यूचं रहस्य कुठे सापडेल, याचा शोध घेत गेले. आणि शेवटी त्यांनी सगळं सोडून दिल्यानंतर ते जंगलात भटकत होते तेव्हा म्हणून मित्र हो, आदिवासींचा संबंध त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आला. आलार कलाम सारखा आदिवासी गुरु त्यांनी केला, आदिवासीशी संपर्कात आला. आणि आंध या जमातीचा तर फार जवळचा संबंध आहे. बरेचसे लोक म्हणले की तुम्ही आता बुद्ध धम्म घ्यायला निघाले तर मग तुम्ही एकटेच असाल जगात घेणारे. म्हणजे अरे बाबा तसं नाही आहे. चकमा नावाची अख्खी जमात बुद्ध आहे, नोक्ते नावाची अख्खी जमात बुद्ध आहे, बाल्टी लामाच्या सगळ्या वरच्या प्रदेशातल्या, काश्मीरच्या सगळे हिमालयात अनेक जमाती बुद्धिस्ट आहेत आजही. अनेक लोकांनी बुद्ध धम्म घेतलेला आहे. त्यात आन जमातीचा बुद्ध धम्माशी फार जवळचा संबंध. अंधक नावाचा एक बुद्ध भिक्खू दक्षिण भारतात हैदराबाद इकडे असा आला होता. अमरावती, तिकडच्या अमरावतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी फार मोठं एक असं एक विहार उभा केला आणि बुद्ध धम्माचा प्रचार त्या ठिकाणी केला. कथावतू सुत्त नावाचं एक ग्रंथ आहे बुद्धाचा, कथावतू सुत्त. हे आंधाच्या अंधक नावाच्या एका भिक्खूने लिहिलं आहे. अंधक या भिक्खूने कथावतू सुत्त, ते माझ्याकडे आहे सुदैवानं, मी वाचलं ते. कथावतू सुत्त हे अंधक नावाच्या भिक्खूने ते लिहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, पैठण हे अंधांचं मुख्य स्थान आहे, प्रतिष्ठान म्हणायचं. सातवाहन राजाने अजिंठा वेरूळ लेणी कोरल्या. सातवाहन हे आंध होते. मी जेव्हा पैठणला गेलो आणि तिथे पैठणला आम्हाला पैठणचा तो राजवाडा पाहायचा होता सातवाहनांचा, पण आम्हाला भटकत भटकत आम्ही एकनाथाच्या राजवाड्यात गेलो. त्यांना म्हटलं कुठे आहे हो तो पैठण याचा सातवाहनाचा. ते इतके तिरस्काराने माझ्याशी बोलले, अरे तो तिकडे आहे म्हणे, त्या सातवाहनाचा राजवाडा काय विचारून राहिले. मला फार आनंद झाला. म्हणलं की तिरस्कार, मी जे वाचन केलं होतं की आंध हे सातवाहन आहेत, सातवाहनाचे वंशज आहेत आणि ते नागवंशीय आहेत, आणि हा म्हणत तिरस्कार करतो, याचा अर्थ निश्चितच अब्राह्मणिक आहे. ते ब्राह्मणी नाही आहेत, ते हे आदिवासी आहेत. आणि तिथून जाऊन घोडा गाडीने तिथून हजारो मजूर पाठवून अजिंठ्याची लेणी कोरलेली आहे, एलोराची लेणी कोरलेली आहे सातवाहनाने. वावी मिराशी सातवाहनाने क्षत्रप यांचा जो इतिहास लिहिला त्यात सगळं लिहिलेलं आहे त्याने. तर मित्र हो, लक्षात घ्या. आणि मग मी त्याच्यामध्ये गेलो, त्या ह्याच्यात पाहिलं तर सगळे मला मग विचारून आलो होतं. ते सातवाहनाचा खास जे महाल होता तो पडलेला आहे, त्याला दरवाजा लावून टाकला, त्याला एक लॉक लावून टाकला आणि बंदिस्त. मला भोईनाळ नावाचं एक कुटुंब भेटलं, एक लेडी भेटली मला तिथे. ते म्हणलं ताई कुठल्या तुम्ही. माझ्याकडे छोटा कॅमेरा होता, मला म्हणलं फोटो काढायचे आतमधले. ते म्हणले तुम्हाला मदत करतो. तिने दरवाजा लोटून धरला आणि दोन्ही हात मी आतमध्ये फटीतून घातले आणि ते फोटो घेतले त्याचे. आणि मग काही दुसऱ्या माणसाला विचारतो, ते सुबाबलेचं प्रचंड असं तिथे त्यांनी रोपण केलं आहे. म्हणलं का बरं केलं. पण इथे नागांच्या मूर्ती फार निघतात हो, आणि लोकांना नागांच्या मूर्ती आवडत नाहीत म्हणे या पैठणमध्ये. तर नागमूर्ती म्हणजे नागवंशीय. आणि मग तिच्या नवऱ्यानेही मला मग त्याची भेटे, मग ते त्यांचं नेमकं लग्न झालं होता, तो आदिवासीच होता. मग आम्ही त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलोय का. ते म्हणले काय. म्हणलं तुमच्या मिसेसची माझी ओळख झाली वगैरे वगैरे. मला सातवाहनाचा अभ्यास करण्यासाठी मी इथे आलो. ते म्हणले माझ्याकडे सातवाहनाचं एक पुस्तक आहे हो, माझ्या घरी आहे. आणि मग ते गेले. आम्ही त्या दिवशी मुक्काम केला तिथे त्या पुस्तकासाठी. ते गेले घरी आणि शोधून त्यांनी त्या सगळ्या कचऱ्यातून ते पुस्तक मला आणून दिलं. आजही माझ्याकडे आहे.
हे गोदावरीच्या म्हणजे सातवाहनाच्या सगळे गोदावरीच्या अगदी खालीपर्यंत. मग मी नाशिकला जेव्हा गेलो, नाशिकच्या लेण्यामध्ये वर देखील प्रचंड उंच असं लेणं आहे. नाशिकला जेव्हा पुरस्कार 2011 मध्ये गेलो, तिथेही पाहिलं खारवेलमध्ये. कारण सगळ्या ठिकाणी या सातवाहनाच्या राजाने बुद्ध भिक्खूंना आश्रय दिला होता. कोणत्या वर्षावासामध्ये बुद्ध भिक्खूंना आश्रय देण्याचं काम कोण जर केलं असेल तर या सातवाहनाच्या राज्याने केलं. आणि मग म्हणून सातवाहनाचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त शिकवला जात नाही. आणि नाशिकच्या एका लेणीवर त्या दरवाजावर ते सातवाहन एक ब्राह्मणस्य असं एकच ओळ लिहिली, नंतर कोरली त्यांनी. आणि ते म्हणाले की सर्व सातवाहन ब्राह्मण होते. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहासकारांना वारंवार विचारलं, हे सगळे जर ब्राह्मण होते, सातकर्णी असो किंवा शिमुख असो, ही त्यांची जी भाषा होती ना ती सगळी अंदाचीच भाषा. मी त्यांना म्हटलं की हे सगळे जर ब्राह्मण होते तर मग यांनी बुद्ध धम्माचा प्रचार का बरं केला, बुद्ध लेण्यावर का बरं कोरले यांनी. त्यावेळेस मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही का ते उत्तर देत नाही. आंध्रापर्यंत लेण्या कोरण्याचं काम यांनी केलं. तर याच्यामध्ये हाल नावाचा एक राजा होऊन गेला. तो फार मोठा कवी होता आणि त्याने हालांची गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ लिहिला. गाथा सप्तशतीत मधली जी मराठी भाषा आहे, प्राकृत मिश्रित मराठी भाषा, ही आंधांची भाषा आहे. आणि तोही ग्रंथ माझ्याकडे आहे. हे सगळं वाचल्यानंतर कोणत्या जमातीने म्हणण्यापेक्षा सर्वच जमातीने, खरंच मित्र हो, मूळ मुद्द्याचं सांगतो तुम्हाला. याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो. 8:30 सुरू केलं मी, तर 9:30 झाले, म्हणजे 1 तास बोललो. इतिहासाच्या काळात, बुद्धाच्या काळात, बुद्ध जेव्हा गृहद शिखरावर बसले होते तेव्हा बुद्ध बोलत नव्हते, आनंदाच्या माध्यमातून बोलत होते. वज्जी नावाच्या प्रदेशामध्ये आदिवासींचं राज्य होतं. वज्जी, तिथे आझाद शत्रूला आदिवासींचं राज्य घ्यायचं होतं. परंतु बुद्धाचा एवढा दबदबा होता, ते म्हणजे बुद्धाला विचारूनच आपण वज्जी स्थानावर आपण आक्रमण करूया. म्हणून तो बुद्धाकडे गेले आणि आनंदाच्या माध्यमातून विचारू लागले, हे तथागता, आम्ही वज्जीवर आक्रमण करून त्यांचे राज्य घेऊ का. तेव्हा बुद्ध आनंदाला सांगते, आनंदा त्यांना हे सांग, हे आदिवासी वज्जी लोक जोपर्यंत एकोपाने राहतील, सर्व मिळून ते निर्णय घेतील, एकमेकांचा रिस्पेक्ट करतील, वडीलधाऱ्या माणसांना सन्मान देतील, लहान मुलांची काळजी घेतील, तोपर्यंत या वज्जीतल्या आदिवासींना कोणीही हारू शकत नाही, असं त्या अजातशत्रूला सांग. तर बघा मित्रांनो, बुद्धाचा वज्जी आदिवासींच्या प्रती इतका प्रचंड असं आदर होता, इतका प्रचंड विश्वास होता. आदिवासी किती लोक चांगले आहेत ते मानत होते. आणि हा अंधक देखील कोण होता, हा अंधक भिक्खू तुम्हाला माहित आहे, अंधक वनातून आलेला होता. त्याने जे दक्षिण भारतामध्ये काम केलं. त्याच्यानंतर बुद्ध स्वतः म्हणतात, दक्षिण भारतातल्या एका माणसानं हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथात लिहिलं आहे की बुद्ध स्वतः म्हणतात, मी संघाची कल्पना हे आदिवासीकडून घेतलेली आहे. संगम शरणम गच्छामी बुद्धाचं एक तत्व जे आहे, संघाची कल्पना, संघटित राहण्याचं, मिळून मिसळून राहण्याचं, विचार विनिमय करण्याचा हा हे जे तत्व आहे, हे प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपलच मी आदिवासीकडून घेतलं आहे. एवढा सन्मान आदिवासींना देतात. म्हणून जर तुम्हाला 2014 मध्ये जेव्हा या देशामध्ये वैदिक परंपरा रुजू पाहणाऱ्या सनातनी व्यवस्थेचं सरकार आल्यानंतर तुमची अवस्था काय होऊन राहिली आहे, तुमच्या नोकऱ्या कुठे गेल्या, तुम्हाला किती सन्मान मिळून राहिला आहे, नॉन गव्हर्नमेंट मंडळावर तुम्हाला किती घेतल्या जात आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय, तुमच्या बाजूने दिलेले निर्णय किती अंमलबजावणी होत आहे. तुम्हाला आजही आदिवासी एक शिवी म्हणून वापरतात ते. आणि आदिवासी वनवास कल्याणाच्या माध्यमातून तुमची सगळी जी काही संस्कृती आहे, जी परंपरा आहे, एक सद्भावनापूर्ण अशी परंपरा आहे, ते नष्ट करण्याचं काम, तुमची आयडेंटिटी करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम ते करत आहे. कारण तुम्ही धम्मामध्ये जर आले, तुम्हाला जगायचं असेल, तुमच्याकडे 2च पर्याय आहेत, मरणे किंवा जगणे. तुम्हाला जगायचं असेल तर धम्माच्या मार्गाने जावं लागेल.
धम्माशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही, बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जेव्हा धम्माशी जोडता, तुम्ही स्वतःला धम्माशी जोडता किंवा तुम्ही धम्मवाशी जेव्हा होता, धम्माचे अनुयायी होता, तेव्हा तुम्ही विश्वाशी जोडता. जगातल्या सगळ्या बुद्ध धम्मातल्या अनुयायांशीच तुम्ही काय, यू बिकम ब्रदरेन, यू बिकम ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ ऑल दी बुद्धिस्ट अंडर दी सन. जगातल्या सर्व बुद्धिस्ट लोकांचे तुम्ही बांधव होता. आणि मग तुम्हाला कोणी वनवासी, तुम्ही बुद्ध झाले, बुद्धिस्ट झाले, तर तुम्हाला कोणी वनवासी म्हणण्याची हिंमत करणार नाही. कारण ताकद फार मोठी आहे. तुम्ही एका बलाढ्य शक्तीशी जोडता, एका बलाढ्य परंपरेशी जोडता, एका विशाल अशा विचाराशी जोडता, एका उदात्त अशा तत्वाशी जोडता, एका मानवतेच्या करुणामय तत्वज्ञानाशी तुम्ही जोडता आणि एक संघर्षशील समाजाशी तुम्ही जोडता. तुम्ही बांधव होता कुणाची तरी, तुम्ही भावंड होता कुणाची तरी, तुम्ही बंधू होता कुणाचे तरी, तुम्ही नातलग होता कुणाचे तरी. आणि मग तुमच्यावर जर हल्ले झाले तर तुमचे नातलग, तुमचे भावंड तुमच्यासाठी निश्चितच धावून येतील. एवढं मोठं परिवर्तन होत. आणि तुम्ही तिथंच राहिले, परंपरेत कचऱ्यातच राहिले, निसर्ग धर्म घेऊन बसले, हिंदू धर्म घेऊन बसले, तर तुम्हाला कुठलाही पर्याय राहणार काय मित्र. धर्म किंवा धर्म म्हणजे काय असते, किंवा धम्म म्हणजे काय असते, विचार असतो. हार्वर्डच्या एका युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसराचं एक सुंदर वाक्य आहे, मनुष्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो ते म्हणजे स्वतःच्या विचारात परिवर्तन घडवून आणून. मनुष्याने स्वतःच्या विचारात परिवर्तन घडवून आणले. त्याला विचारलं होतं की या जगात सर्वात मोठं संशोधन कोणतं, तर ते प्रोफेसर म्हणाले की मनुष्य आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो. हे जगातलं सर्वात मोठं संशोधन, आणि हे संशोधन बुद्धाने केलं. ते संशोधन आपसूकपणे तुमच्या हातात पडणार आहे. या अर्थाने मित्र हो, मी इकडे जाण्याचा विचार केलेला आहे. आणि तुम्ही या परंपरेशी जोडल्यानंतर तुम्हाला वनवासी कोणी म्हणणार नाही. पण तुमच्यात काही दुसरा भाग आपला कधी बोलता येईल, हे का बरं इकडे येत नाहीत. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही तुमच्या घरीच येऊन आले, घर वापसी आहेत, तुमच्या मूळ घरी असाल तुम्ही. आणि मग एक मोठा समाज निर्माण होईल या देशामध्ये. या देशामध्ये एक बुद्धाला मानणारा समाज, बुद्ध तत्वज्ञानात चालणारा समाज एक मोठा निर्माण होईल. म्हणजे 14 कोटी आदिवासी, 19 कोटी जवळपास 20 कोटी दलित, म्हणजे जवळजवळ 40 कोटी समाज जर या देशामध्ये बुद्धिस्ट झाला, कारण अशोकाच्या काळात पूर्ण भारतच बुद्धमय होता, तर हळूहळू निश्चितच एक फार मोठे लागतील, 100-500 वर्ष लागतील या देशाला पुन्हा सुवर्ण युगात रूपांतरित करण्याचं काम हे तुमच्या भाग्यात आहे, तुमच्या हातात येणार आहे मित्र हो. हे काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात घ्या की बुद्धिस्ट माधव सरकुंडेमध्ये इतकी ऊर्जा काय. अरे बाबा, माझं बायपास सर्जरी झाली आहे, डॉक्टर मला सांगते मोठ्यानं बोलू नका, तरी मला काही त्रास होत नाही. ही ऊर्जा कुठून आली. ही ऊर्जा मला कधी थकल्यासारखं वाटत, ही ऊर्जा मला बुद्ध धम्माने दिली, ही ऊर्जा मला बाबासाहेब आंबेडकरांनी. हे तुमच्यात ही ऊर्जा याची असेल तर मित्र हो, मेंदू सगळ्यांना सारखाच दिला. त्याचा विकास करण्यासाठी काही प्रिन्सिपल, काही तत्व हवे असतात. आणि ते तत्व बुद्ध तत्वज्ञानामध्ये तुम्हाला सापडतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानामध्ये सापडतात. तुम्ही जर हे करू शकला तर मी हे माझा धम्मांतर झाल्यानंतर मी माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत हे मी करणार आहे. आणि माझं सगळं कुटुंबच याच्यामध्ये मी लावणार आहे. माझ्या उर्वरित आयुष्यात मला हे काम करायचं आहे. आणि माझ्या गावामध्ये मी ज्या ठिकाणी आज पाहून आलो की म्हणलं हेच माझं ठिकाण आहे, तिथं मोठं स्तूप माझ्या गावात त्या मोठ्या तलावाच्या ठिकाणी मला उभं करायचं आहे. आणि तिथं बुद्ध उद्यान निर्माण करायचं आहे. 2-4 टेकड्या आहेत, त्या पाण्यामध्ये अडकून पडलेली जमीन आहे. मला कशी मदत कोणाकडून मिळेल किंवा माझा किती शक्य होईल हे बघायचं आहे. आणि मी या दिशेने मी जाणार आहे. कोविडच्या नंतर मी लगेच हे सगळं धम्माकडे मी माझं समर्पण करणार आहे. तर या निमित्तानं मला या ठिकाणी राहुलजीनं बोलण्याची संधी दिली. मी ऑफ हँड बोललो, म्हणजे काही कारण खेड्यावर एक कार्यक्रम होता, तिकडे जायचं काम पडलं. अनेक गोष्टी, खूप गोष्टी सांगण्याच्या डोक्यात खूप गोष्टी आहेत. पुन्हा एकदा कधीतरी आलो तर सांगता येईल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.